नमस्कार, रेवाज किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अशी एक आगळी वेगळी भाजी. त्याचं नाव आहे अळूचं फतफतं किंवा अळूचं फदफदं किंवा याला अळूची पातळ भाजी असेही म्हणतात. जर तुम्हाला अळूचं फदफदं किंवा फदफदं असं नाव का पडलं ते माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी लागणारं साहित्य: अळूची पाने, त्यानंतर भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेली हरभऱ्याची डाळ, चिंचेचा कोळ, हिरवी मिरची, गोडा मसाला, लाल मिरची पावडर आणि गूळ, बारीक चिरलेला गूळ घ्यायचा. कारण यातला टेस्ट गूळ आणि चिंचेच्या कोळामुळे छान येते. त्यानंतर ही जी पाने आहेत ती अळूवडीसाठी वापरलेली पाने आहेत. याचे 2 प्रकार आहेत आणि दुसरी एक पानं आहेत ती आपण अळूच्या भाजीसाठी वापरतो. माझ्याकडे दोन्ही होती म्हणून मी ती वापरली. त्यानंतर याची देठं पूर्ण पानाची बाजूला काढून घ्यायची. त्यानंतर याच्या शिरा ज्या आहेत त्या पण काढून घ्यायच्या. ही जी पाने आहेत ती अळूच्या भाजीची आहेत. आता त्यानंतर ह्या पानांच्या शिरा जर तुमची पानं कोवळी असतील तर काढायची गरज नाही. अशी बेलण्याने लाटून घ्यायची हलक्या हाताने. त्यानंतर पाने सगळी एकावर एक ठेवून घ्यायची आणि कट करून घ्यायची. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी कट करून घ्यायची. त्यानंतर ह्याची जी देठं आहेत तेही वरचं जे साल आहे ते सोलून घ्यायचं आणि नंतर बारीक कट करून घ्यायची. कारण या देठांमुळेच भाजीला टेस्ट छान येते आणि कन्सिस्टन्सीसुद्धा छान येते. त्यानंतर ही पानं चिरलेली देठं, त्यानंतर भिजवलेली हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे भिजवलेले यामध्ये टाकायचे. थोडंसं पाणी टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. लो टू मिडियम फ्लेमवर याच्या करून घ्यायच्या शिट्ट्या. कारण 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये भाजी एकदम आपली परफेक्ट शिजते. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघा 2 शिट्ट्यांमध्ये भाजी किती छान शिजलेली आहे. तर आता यामधलं पाणी आपण साईडला काढून घेऊ कारण हेच पाणी आपण नंतर भाजीला वापरणार आहोत. त्यानंतर यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आणि छान याला मिक्स करून घ्यायचं. कारण बेसन पीठ टाकल्यामुळे त्याला एकसंधपणा आणि दाटसरपणा येतो. त्यानंतर बघू शकता भाजी मिक्स केल्यानंतर एकदम किती छान टेक्स्चर आलेलं आहे. तर आता फोडणीसाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल छान गरम झालं की यामध्ये जिरे मोहरी टाकायची. कारण तेल जर गरम झालं नाही तर ते मोहरी कच्ची राहते. त्यानंतर 1 चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की त्यानंतर 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा. लसूण छान परतला की त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची. त्यानंतर 1 चमचा हळद टाकायची. त्यानंतर लाल मिरची पावडर, गोडा मसाला टाकायचा आणि आपण जी मिक्स केलेली भाजी आहे किंवा हाटलेली भाजी आहे ती यामध्ये ॲड करायची. आणि ही भाजी ॲड केल्यानंतर आपल्याला जशी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी टाकू शकता. जर तुम्हाला जास्त घट्ट आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकायचं. तर इथं मी जे मगाचं साईडला काढलेलं पाणी आहे तेच यामध्ये टाकणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये धना पावडर टाकायची, गूळ टाकायचा आपण मगाशी घेतलेला, त्यानंतर चिंचेचा कोळ टाकायचा. कारण या भाजीची टेस्टच आहे ती आंबट गोडसाठी आहे. त्यामुळे चिंचेचा कोळ आणि गूळ नक्की टाका. त्यानंतर चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि याला एकदम लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायचं. 7 ते 8 मिनिट शिजवल्यानंतरच याची कन्सिस्टन्सी जी आहे ती एकदम छान होते. आणि कुठलीही भाजी एकदम हाय फ्लेमवर शिजवली तर त्याची चव वेगळी लागते आणि एकदम लो फ्लेमवर शिजवलेली आहे ना त्याची टेस्ट एकदम वेगळी लागते. तुम्ही याच्या अगोदर ही भाजी कधी खाल्ली आहे का तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता आपली भाजी एकदम छान तयार आहे, एकसंध दाटसर. आणि ही भाजी सेम टू सेम आपण पालकचा भाजीचा गरगट्टा कसा करतो त्यासारखीच आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.